नमस्कार मंडळी, सोनम्स रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अशी चमचमीत, रस्सीदार आणि भरल्या मसाल्याची दोडक्याची भाजी. दोडके आवडत नसणारे सुद्धा 2 घास जास्तीचे खातील. अनेकांच्या घरात दोडक्याची भाजी पातळ होते, मसाला वेगळा होतो किंवा चवच येत नाही. पण आज मी काही अशा छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे भाजीचा रंग, चव आणि रस्सा अगदी हॉटेलसारखा नाही तर घरगुती पारंपरिक पद्धतीने मस्त तयार होईल. सर्वात आधी इथे मी पाव किलो ताजे आणि कोवळे दोडके घेतले आहेत. भाजीसाठी नेहमी दोडके कोवळे निवडा. जास्त पिकलेले दोडके घेतले तर आतमध्ये बिया जास्त असतात आणि चवही तितकी छान लागत नाही. आता दोडक्याचे दोन्ही टोक कापून घेऊया. त्यानंतर मधून हलका कट मारायचा, त्यामुळे साल काढायला खूप सोपं जातं. तर इथे दोन्ही पण दोडके मी मधून कट मारून घेतलेले आहेत. आता चाकूच्या मदतीने आपण हलक्या हाताने साल काढून घेऊया. ही जी साल आहे ना, ती जास्त साल नाही काढायची, कारण सालच्या खाली भरपूर चव असते. जर तुमच्याकडे बटाट्याची साल काढण्याची जर असेल तर त्याने पण तुम्ही काढू शकता. मी ते चाकूनं काढत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, ही साल अजिबात फेकून देऊ नका. याची लसूण, शेंगदाणे आणि मिरची घालून केलेली चटणी खूपच अप्रतिम लागते. आता सगळ्या दोडक्याची साल काढून घेऊया. दोडक्याच्या वरची जी साल आहे ना, त्याची चटणी कशी बनवायची, जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये येस म्हणून पाठवा. मी तुम्हाला लवकरच त्याचा व्हिडिओ घेऊन येईल. आणि तुम्ही चटणी बनवता का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे सर्व दोडक्यांची मी साल काढून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, तिन्ही पण दोडक्यांची साल काढली आहे आणि हा शेवटचा दोडका राहिलेला आहे. आणि ते साली पण पाहू शकता तुम्ही. या सालींचा फेकून न देता उपयोग काहीतरी करायचा. चटणी खूप छान लागते. तर याची मी चटणीच बनवणार आहे, ती ठेवणार आहे तशीच. आता पुढे काय करायचं, पुढे हे थोडे थोडे तुकडे करून घेऊया. तर या दोडक्याचे असे बारीक बारीक कट करून घेते मी. जेवढी साईज हवी आहे ना तुम्हाला, तेवढी तुम्ही साईज घेऊ शकता. यापेक्षा थोडी मोठी जरी घेतली तरीही चालेल. तर सर्व दोडक्यांची मी अशी कट करून घेतलेली आहेत. प्रत्येक तुकडा भरली वांगी करतो ना, तसा क्रॉस द्यायचा. पूर्ण कापायचं नाही, तुकडा एकत्र राहिला पाहिजे, म्हणजे मसाला भरताना तो बाहेर पडणार नाही. याचप्रमाणे सर्व तुकड्यांचे आपण कट मारून घेऊया मधनं. तर पाहू शकता इथे तुम्ही, सर्वच मी करून घेत आहे इथे. हे जे तुकडे आहेत ना, ते आत्ताच कट मारून घ्यायचे. नाहीतर आपण काय करतो, ज्यावेळी मसाला भरतो ना, त्यावेळी एक एक तुकडा असा कट मारून घेतो. तसं न करता असं हलकं काम होईल आपलं. तर ते सर्व झालं आहे कट करून. गॅसवर आता कढई ठेवूया. त्यामध्ये आपण पाववाटीपेक्षा थोडे जास्त शेंगदाणे घालूया. तर ते कढईमध्ये मी शेंगदाणे घातली आहेत आणि हे व्यवस्थित असे भाजून घेऊया आपण. आणि 1 चमचा तेल घालायचं. शेंगदाणे पटकन आणि छान भाजले जातात. तर तेल पण मी घातलं आहे. 1 चमचा काही घातलेलं नाही आहे, अतिशय थोडंसं घातलं आहे. नेहमी गॅस मंद ठेवा. घाई केली तर शेंगदाणे वरून काळे पडतात आणि आतून कच्चे राहतात. त्यासाठी शेंगदाणे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजत असताना घरभर येणारा सुगंध वेगळाच असतो. आता यामध्ये पाववाटी ताजं किसलेलं खोबरं घालूया. तर इथे खोबरं मी सुकं घेतलं आहे. तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तुम्ही तो पण खिसून घालू शकता. खोबरं हलकंसं सोनेरी होईपर्यंत भाजायचं आहे. जास्त भाजलं तर मसाल्याचा कडवटपणा येऊ शकतो. हे जे आपण मसाले भाजत आहोत ना, त्यावेळी एक लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची, नाहीतर आपले मसाले सर्व करपतील. आणि एकसारखं आपण हे हलवत राहायचं. याच वेळी तुम्ही फुटाणे पण थोडेसे घालू शकता, 1 चमचाभर. आत्ता माझ्याकडं फुटाणे नाही आहेत, मी काही घातलेलं नाही. पण ही माझी खास टीप आहे. फुटाण्यामुळे रस्सा छान दाट होतो आणि मसाला एकदम वेगळा चव येतो. आता पुढे या मसाल्यात अजून एक महत्त्वाचा जिन्नस घालणार आहोत, त्यामुळे भाजी चव दुप्पट होणार आहे. तर मंडळी, आपण शेंगदाणे, खोबरं छान असे भाजून घेतलं आहे. आता यामध्ये घालूया 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. तर इथे मी लसूण घेतला आहे 8 ते 10 पाकळ्या, त्या आपण यामध्ये घालूया. तर मैत्रिणींनो, लसूण घालण्याच्या अगोदर मी काहीतरी यात घातलं होतं. तो कुठला मसाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी काय घातलेलं ते मी तुम्हाला का सांगितलं नाही, मला पाहायचं आहे तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहता का नाही ते. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी काय घातलं होतं ते. तर आता इथे गॅस बंद करायचा आहे. कढईच्या उष्णतेमध्येच लसूण आपण अर्धा मिनटं परतून घ्यायचा. यामुळे लसणाचा कच्चा वास पूर्णपणे निघून जातो आणि मसाल्याला खूप छान चव येते. लसूण भाजताना जो सुगंध येतो ना, तोच या भाजीची खासियत आहे. आता हा मसाला पूर्णपणे आपण थंड होऊन द्यायचा. गरम मसाला मिक्सरमध्ये फिरवला तर
त्याचा पोत बदलतो. त्यामुळे थोडा संयम ठेवा. मसाला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढूया. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीरमुळे मसाल्याला ताजेपणा आणि सुंदर रंग येतो. आता पाणी अजिबात घालायचं नाही, कोरडाच बारीक वाटून घ्यायचा आहे. पहा किती छान सुगंधी मसाला तयार झाला आहे. हा मसाला फक्त या भाजीसाठीच नाही तर बटाटा, गवारी, फ्लावर किंवा भरली वांगी यासाठीही वापरू शकता. तर मसाला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता या मसाल्यामध्ये सुके मसाले घालूया. सर्वात प्रथम मी इथे हळद घालते. यानंतर आपण लाल तिखट घालायचं. लाल तिखट म्हणजे मिरची पूड घेतलेली आहे. यानंतर आपण धनेपूड घालूया आणि थोडी जिरेपूड घालूया. चवीनुसार मीठ घालूया आणि आपली घरची चटणी घालायची. जी आपली कांदा लसूणची चटणी असते ना, ती घालायची. तर ते मीठ पण घालते मी. आणि आपण आता हे काय करायचं, व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायची. जर कांदा लसूण मसाला नसेल तर अर्धा चमचा तुम्ही गरम मसाला घालू शकता. आता हाताने हे सगळं एकजीव करून घेऊया. हाताने मिक्स केल्यामुळे प्रत्येक मसाला सारखा पसरतो. जर मसाला खूप कोरडा वाटत असेल तर 1-2 चमचे तेल घाला. तेलामुळे मसाला दोडक्यात भरताना बाहेर पडत नाही. आता सुरुवात करूया दोडकी भरायला. तर इथे बघा तुम्ही, सर्व मसाला आपला व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. तर इथे मी दोडका हातात घेतला आहे. प्रत्येक दोडक्याचा क्रॉस कट हलक्या हाताने उघडा. तर इथे पहा, नाहीतर काय होईल, हे तुटेल. एकदम हलक्या हाताने आपण उघडून त्यामध्ये मसाला भरायचा. त्यामध्ये हा तयार मसाला भरपूर भरा. मसाला वरवर नाही तर आतपर्यंत दाबून भरायचा. त्यामुळे शिजल्यावर प्रत्येक घासात मसाल्याची चव लागते. अशाच प्रकारे सगळे दोडके आपण भरून घेऊया. उरलेला मसाला बाजूला ठेवूया. तो आपण रस्स्यामध्ये घालणार आहोत. एक छोटी टीप, हा मसाला जास्त झाला तर एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. 3-4 दिवस सहज टिकतो आणि इतर भाज्यांसाठी उपयोगी पडतो. तरी ते मी सर्व दोडके असे भरून घेतले आहेत. जसे आपण वांगी भरतो ना, त्याचप्रमाणे मी दोडके भरून घेतले आहेत. तर मसाला पण ठेवलेला आहे. आता गॅसवर जाड बुडाची कढई ठेवूया. तर कढई आपली गरम झालेली आहे. कढईमध्ये आपण तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची. ऑप्शनल आहे. जर तुम्हाला मोहरी आवडत नसेल तर तुम्ही जिरे पण घालू शकता. तर मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालूया थोडेसे जिरे. जिरे पण आपले छान असे तडतडले आहेत. आता यामध्ये घालूया थोडीशी मिरची पावडर. मिरची पावडरमुळे आमटीला छान असा कट येतो. तर आता ही मिरची पावडर घालून व्यवस्थित असं हलवून घेऊया. जास्त पण असं करपवायचं नाही, नाहीतर काय होईल, भाजीचा असा करपट वास येईल. आता मसाला भरलेले दोडके सावकाश कढईमध्ये मांडूया. तर सर्व दोडके मी यामध्ये घातले आहेत तेलात. यावेळी हलवताना घाईने अजिबात हलवायचं नाही, नाहीतर मसाला बाहेर पडू शकतो. तर तुम्ही ते पहा, एकदम हळू मी असं हलवून घेत आहे, म्हणजेच परतून घेत आहे. नाहीतर काय होईल, आपला मसाला बाहेर पडेल. तर 1-2-3 मिनटे आपण हे व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेऊया. 2 मिनटे हलक्या हाताने परतून घ्या. हे परतत असताना तुम्ही वरून जरा अशी चटणी घातली तरीही चालेल, तिखटाचं प्रमाण बघून. तर मी काय केले होते, पहिल्यांदा चटणी घातली होती, त्यामुळे आता मी इथे घालणार नाही आहे. यामुळे भाजीला अप्रतिम रंग येतो. आता उरलेला मसाला घालूया. जे आपण दोडक्यात मसाला भरला होता ना, त्यातला जो राहिलेला मसाला तो सर्व यात मी घातला आहे. सगळं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. तर मंडळी, या टप्प्यावर घरभर असा सुगंध दरवळतो की भूक आपोआप लागते. हा मसाला 1-2 मिनटे तेलामध्ये छान असा परतून घ्या. यामुळे मसाल्याची कच्ची चव पूर्णपणे निघून जाते आणि रश्श्याची चव एकदम छान होते. तर मंडळी, मसाला असा छान तेलामध्ये परतून झालेला आहे. या भाजीचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रस्सा तयार करायचा आहे. मी इथे आधीच गरम पाणी करून ठेवले आहे. नेहमी रस्स्याच्या भाजीमध्ये शक्यतो गरम पाणी वापरा. यामुळे भाजीचा रंग, चव आणि पोत खूप छान येते. आता आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे. इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त रस्सा आवडत असेल तर थोडं जास्त पाणी घाला आणि दाट भाजी हवी असेल तर कमी पाणी वापरा. आता कढईवर आपण झाकण ठेवूया. गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवा. ही भाजी जास्त वेळ शिजवायची नाही, साधारण 5 ते 6 मिनटे पुरेशी आहे. आता कढईवरचं आपण झाकण काढूया. मध्ये 1-2 वेळा झाकण काढून भाजी हलक्या हाताने हलवा. चमचा जोरात फिरवू नका, नाहीतर भरलेला मसाला बाहेर येऊ शकतो.
एक छोटी पण खूप महत्त्वाची टिप. दोडके पूर्ण गळून जाऊन देऊ नका. थोडासा करकरीतपणा राहिला की भाजीची चव अनेक पटीने वाढते. आता यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर. वा, किती सुंदर लालसर रस्सा तयार झाला आहे. मसाला व्यवस्थित दोडक्याला चिकटला आहे आणि तेलाचा हलकासा तवंग दिसतोय. अशीच भाजी खायला सर्वात जास्त स्वादिष्ट लागते. आता गॅस बंद करूया. तर तुम्ही ते पाहू शकता, दोडके अतिशय छान असे शिजलेले आहेत, कच्चे पण राहिलेले नाही आहेत. तर तुम्ही ते वरून पण आणि कोथिंबीर तुम्ही घालू शकता. तर मी अगोदरच घातली होती. कोथिंबीरीमुळे भाजीला ताजेपणा आणि सुंदर सुगंध येतो. आता ही गरमागरम भाजी पोळी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा साध्या वरण भातासोबतही अप्रतिम लागते. आणि हो, तुमच्या घरी जर दोडके आवडत नसतील तर ही रेसिपी एकदा करून बघा. मला खात्री आहे पुन्हा पुन्हा हीच भाजी बनवण्याची मागणी होईल. आणखी एक छोटी टिप. जर थोडा मसाला उरला असेल तर तो फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी बटाटा, गवारी, फ्लावर किंवा वांग्याच्या भाजीत वापरा. प्रत्येक वेळी नवीन मसाला बनवण्याची गरज पडणार नाही. आजची ही चमचमीत रस्सीदार दोडक्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींशी शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा.